श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आज बाकीचं घरातलं सगळं काम आवरलेलं होतं, तर म्हणलं चला साड्या ज्या आहेत आलेल्या होत्या, फक्त पिकोसाठी होत्या तर, आणि मम्मीच्याच होत्या, असं काही नाही की गिरायकांच्या आहेत. तर असं ना तिकडं कशा का असं ना तिकडं, पण मला काम आलं हेच महत्त्वाचं आहे. चला, आज वातावरण एकदम भारी आणि मस्त होतं बघा. पाऊस थांबलेला होता 10 दिवसानंतर. 10 दिवसाच्याच पावसामध्ये एवढा कंटाळा आला. पंचगंगा नदीच्या म्हणजे पातळी जी आहे, पात्राबाहेर पाणी जे आहे ते ओलांडलेलं आहे, त्यामुळं भीती वाटते तिकडल्या लोकांच्या. आता मी तिथं 2 वर्ष राहिलेलं आहे पंचगंगा नदीपाशी, तर तिथले ती पूर परिस्थिती बघितल्यानंतर असं तिथल्या माणसांची एक एकदा काळजी वाटते. आणि सानूची मैत्रीण पण आहे बघा तिथं राहायला, आणि तिची मम्मी, तिची बहीण, भाऊ हे सगळे, आणि मुलं लहान आहेत अजून, त्यामुळं त्यांची काळजी वाटते यासाठी. तर एका कुटुंबासाठी एवढ्या जणांसाठी प्रार्थना करायला लागते बघा, असं होते. तर चला, आता म्हटलं पीस सगळं जे आहे ते काढून घ्यावं, म्हणजे पिको करायला बरं. आता ब्लाऊज शिवायचं का नाही हे नंतर ठरवणार आहे मी, कारण म्हणजे तिला पाहिजे असलं तर ह्याचं ब्लाऊज शिवायचं का नाही हे ठरवलेलं आहे. चला, आता आज आहे ना, सानूला मी सांगितलं होतं देवपूजा करून घे, पण कुठलं काय, पोरांचं एक असंच असते, त्यांना वाटेल तसेच ते त्यांच्या मनातील तसंच ती वागतात. झालं, तिनं दिवा धूपबत्ती अगरबत्ती लावली आणि झालं, देवपूजा केल्यासारखं तिनं समाधान मानून घेतलं. तसं मी पण मानून घेतलं की तिनं देवपूजा केली असेल, असं मला मी समाधान मानून घेतलं. आता मुलांवर आपली काही जबरदस्ती नसते, जे सांगतील आणि ते ऐकतील तेवढंच आपणच समाधान मानून घ्यायचं आहे. चला, गाऊन एक आता पद्धत नसून फॅशन झाल्या बघा. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचं गाऊन बाजारात या लागल्यात, आणि मला पण आवडते गाऊन घालाय, पण आता हे नाडीचं लेसचं हे कसलं कसलं गाऊन बघितल्यानंतर मलाच हसू येते. पण असो, आता आत्ताच्या पोरींना ते छान दिसते, आपल्याला जसं शोभल तसंच आपण करावं. तर हे फिटिंगसाठी आलेलं होतं आणि छान वाटलं म्हणून म्हटलं चला दाखवावं. तर झालं, आता यूट्यूबबद्दल बोलूया. तिकडं आल्यानंतर मला असं प्रश्न पडते आणि विचारण्यात पण येते की यूट्यूब चॅनल काढलं बरं झालं. हे प्रश्न म्हणता येत नाही, चांगल्याच गोष्टी आहेत या, की असं विचारतात की बरं झालं यूट्यूब चॅनल काढलं आणि व्हिडिओ छान बनवताय, परत त्याच्यावरती आम्हाला छान छान बघायला मिळतं आहे, तर कुठलं काय, मलाच अजून काय तर भरपूर शिकायची गरज आहे, आणि मी तुम्हाला काय शिकवणार आहे. माझ्याच आयुष्याची घडी एवढी मोडल्या, त्याच्यात मी तुम्हाला आणि काय चांगलं सांगणार आहे, उद्देश देणार आहे. तर बघा, आपण जे आहे जसं आहे तसंच दाखवायला मला भारी वाटते. म्हणजे आता जे नाहीच आहे आणि उगाचच दुसरं काय तर दाखवायचं हे मला बरोबर वाटत नाही, कारण म्हणजे आयुष्यात जे घडत असते त्याच मी गोष्टी तुम्हाला सांगतो आहे, आणि ज्या सांगतो आहे, ज्या सांगायला पाहिजे आहेत, आणि ज्या सांगायच्या नाहीत त्या मी नाही सांगत. आणि कुणीच असं प्रत्येकाचं तेच असेल की आपलं जे खाजगी आयुष्य आहे तर त्याच्यावरती आपण नाही बोललेलंच तेच बरं आहे. तर स्त्री घरात असल्यानंतर बघा, तो काय कारभार करणार नाही असं कधीच होणार नाही. तर यूट्यूब चॅनल काढण्याच्या मागचा उद्देश म्हणजे बघा, मोबाईलमधल्या ज्या आठवणी आहेत तर त्या आज ना उद्या कधी ना कधी जर मोबाईलची मेमरी भरली, मोबाईल फुटला तर त्या डिलीट होणार आहेत. पण यूट्यूब एक असा आहे, ह्याच्यामध्ये आपल्या आठवणी, माझ्या परिवाराच्या आठवणी ज्या काय आहेत त्या ह्याच्यामध्ये साठून जाणार आहेत. तर मी आज बघितलं, माझी मुलांची मुलंसुद्धा यूट्यूबवरती हे माझे जे आठवणी आहेत, माझ्या परिवाराच्या, माझ्या कुटुंबासोबत मी घालवलेला वेळ जो आहे तो असाच टिकून राहणार आहे. त्यासाठी मी यूट्यूब चॅनल काढलेलं आहे. ह्याच्या मागचा दुसरा काहीच उद्देश नाही की यूट्यूब चॅनल काढले कशासाठी काय. तर जे काय वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं. आता स्त्रीला आज सुट्टी होती, आणि तो आता काय तर कारभार करणार नाही असं कधीच होणार नाही. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.